एक व्यक्ती ज्याने 15 वर्षामध्ये जवळपास 13,000हून जास्त गाड्या विकल्या आणि मग त्याचं नाव नंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं. बघा, सेल्स रिलेटेड ट्रेनिंग मी बऱ्याचशा करतो आणि सेल्समध्ये ज्यावेळेस ट्रेनिंग देण्यासाठी मी जातो आणि विचारतो की सगळ्यात इम्पॉर्टंट सेल्समध्ये काय, तर बरेच जण म्हणतात की कसं व्यक्ती तुम्ही बोलता, कसं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 90-95% लोक हेच म्हणतात की जो व्यक्ती बोलतो त्याचं काहीही विकलं जातं. बोलणं फार इम्पॉर्टंट आहे. पण ज्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगतोय, जो गिराड म्हणजे डेट्रॉइटमध्ये शेरोलेटच्या एका कार शोरूममध्ये हा व्यक्ती काम करत होता. 15 वर्षामध्ये 13,000 गाड्या विकल्या. हा व्यक्ती ना बोलण्यामध्ये चतुर होता, ना ऑफर्स देण्यामध्ये चतुर होता. त्याने आपल्या अख्ख्या करिअरमध्ये रिलेशनशिप मॅनेजमेंट एवढंच केलं. हो, मी बरोबर बोलतोय, रिलेशनशिप मॅनेजमेंट. म्हणजे हा व्यक्ती दर महिन्याला आपले कस्टमर्स, आपले लीड्स सर्वांना एक पत्र लिहायचा आणि त्याच्यामध्ये खाली लिहायचा आय लाईक यू. मग कोणाचा बर्थडे असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, तिकडचे कुठले सण असतील, प्रत्येकाला एक पत्र लिहायचा दर महिन्याला न चुकता. आणि त्या पत्रामध्ये खाली स्वतःचं नाव जो लिहायचा, खाली आय लाईक यू. लोकांना रिमाइंड करत राहिला. आणि ज्याही वेळेस कोणालाही गाडी खरेदी करायची असायची ते म्हणायचे, जो नावाचा एक व्यक्ती आहे जो आमच्या ओळखीचा आहे त्याची तुम्हाला भेट घालून देतो. आणि असं करत करत रिलेशन्स बनवत ह्या व्यक्तीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं सगळ्यात जास्त कार्स विकून. तर मित्रांनो, सेल्समध्ये जर तुम्हाला वाटत असेल बोलणं, चालणं, पर्सनॅलिटी, प्रेझेंटेशन सगळं इम्पॉर्टंट आहे, असं लई, पण रिलेशनशिप मॅनेजमेंटला बऱ्याचदा आपण अंडर एस्टिमेट करतो. लोकांना तेवढं सिरियसली घेत नाही. मी बऱ्याचदा बघतो सेल्स प्रोफेशनल फक्त काम असेल की फोन करतात, फक्त पैसा येणार असेल की फोन करतात, पण इतर वेळेस कधीही आपल्या कस्टमर्सला बोलत नाहीत, त्यांच्या टचमध्ये राहत नाहीत. आणि मग ते डेस्परेशन कुठेतरी दिसून येतं. कळतं की हा व्यक्ती फक्त आणि फक्त सेल्सच्या मागे आहे आणि अल्टिमेटली रिझल्ट्स मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा.